कोडाजी फर्जंद, मृत्यूच्या दाढेतून जंजिरा खुणावणारा वाघ. तुम्ही अनेक अशक्य वाटणाऱ्या मोहिमा ऐकल्या असतील, पण समुद्राच्या मधोमध अभेद्य उभा असलेला तो जंजिरा आठवतोय, ज्याला जिंकण्याचं स्वप्न कित्येक दशके अधुरं होतं, पण एका मर्दानं शिवरायांच्या शब्दासाठी थेट मृत्यूच्या दाढेत हात घातला होता. तो मर्द म्हणजे कोडाजी फर्जंद. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचारलं, कोडाजी, जंजिरा फत्ते होईल? आणि क्षणाचाही विलंब न लावता उत्तर आलं, राजे, जीवाचं रान करीन, पण जंजिऱ्यावर स्वराज्याचा भगवा फडकवीन. कल्पना करा, काळोखी रात्र, अथांग गरजणारा समुद्र आणि समोर सिद्धीची पोलादी सुरक्षा. केवळ 60 मावळ्यांना सोबत घेऊन कोडाजींनी जंजिऱ्याच्या तटबंदीवर झेप घेतली. हे 60 नव्हते, तर काळजाचा तुकडा असलेले 60 वाघ होते. आत शिरल्यावर शत्रूची हजारोची फौज आणि हे मोजके मावळे. रक्ताचे सडे पडत होते, तलवारीला तलवारी भिडत होत्या. कोडाजींचा पराक्रम पाहून खुद्द सिद्धीही थरथरला असेल. पण फितुरीचा शाप नडला आणि एका शूर योद्ध्याची झुंज अधुरी राहिली. कोडाजींना पकडण्यात आलं, पण मृत्यूसमोर उभा असतानाही या वाघाची मान झुकली नाही. स्वराज्यासाठी हसत हसत बलिदान देणारा हा योद्धा इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवलाय का? जंजिऱ्याच्या लाटा आजही कोडाजी फर्जंद यांच्या पराक्रमाची साक्ष देतात. अशा या निधड्या छातीच्या वीराला तुमचा मानाचा मुजरा आहे का?